तुम्ही कधी विचार केलाय का, की स्वप्न म्हणजे काय असतं? आपण जे जागेपणी बघतो ते दुनिया काय असते? आणि स्वप्नात ती आभासी दुनिया स्वप्नामध्ये असताना एवढी खरी का वाटते? त्रिपुरा रहस्यामध्ये गुरुदेव दत्तात्रयांनी खूप छान कथा सांगितलेली आहे. ही कथा मी या आधीच्या पार्टमध्ये सांगितलेली आहे. पण आता स्वप्नांबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तर स्वप्न जी असतात ती आपण स्वप्नामध्ये असताना आपल्याला खरी वाटतात. स्वप्नात आपण जेवलो तर आपलं स्वप्नात पोट भरतं. त्यावेळेस असं नाही वाटत आपल्याला, की आपण स्वप्नात आहे आणि हे सगळं खोटं आहे. आपण ज्यावेळेस उठतो त्यावेळेस आपल्याला कळतं, की ते पडलेलं स्वप्न होतं. त्याच पद्धतीने, की जर तसा विचार केला, तर ह्या दोन्ही गोष्टी त्या-त्या ठिकाणी खऱ्याही असतात आणि त्या-त्या ठिकाणी खोट्या सुद्धा असतात. स्वप्नामध्ये वेळेची मर्यादा नसते. तुम्ही एका क्षणामध्ये काही तासांचं अंतर पार करू शकता, जे खऱ्या आयुष्यामध्ये होत नाही. त्यामुळे वेळ म्हणजे टाईम हा रिलेटिव्ह आहे, हे आपल्याला त्या ग्रंथांमध्येच ऑलरेडी सांगितलेलं आहे. याचबरोबर स्वप्नांच्या दुनियेमधल्या गोष्टी जशा खऱ्या वाटतात, तशी आत्ताच्या जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे खऱ्या वाटतात. ह्याचं कारण आहे, की फोर्स ऑफ हॅबिट. आपल्याला एखाद्या गोष्टीची इतकी सवय होत राहते, की त्या गोष्टी आपल्याला सगळ्या खऱ्या वाटायला लागतात आणि आपली त्या-त्या वस्तूंसोबत आपली अटॅचमेंट वाढते. म्हणजे आपला मोह वाढत असतो. कोणत्याही गोष्टीचा मोह वाईट आहे. त्यामुळे आपण ह्या मायेमध्ये फसत असतो. तर आपल्याला परमात्म्याची जाणीव कायम ठेवायची आहे. त्या परमात्म्याला पडलेलं हे वैश्विक स्वप्न आहे आणि त्याच्या मनातून ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. हे आपल्याला लक्षात यावं, यासाठी त्रिपुरा रहस्यामध्ये ही कथा सांगितलेली आहे. तुम्हाला याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. जय श्रीराम.